आता आपल्याला जे पुढचे मुळे आणि दिले असता वर्ग समीकरणे आपल्याला कशी मिळवता येईल ते आपण इथे आज अभ्यासणार आहोत। तर बघा, इथे समजा अल्फा आणि बीटा ही x या चलातील वर्ग समीकरणाचे काय आहेत तर मुळे आहेत। म्हणून x बरोबर अल्फा किंवा x बरोबर काय आहे बीटा, म्हणून x वजा अल्फा बरोबर 0 किंवा x वजा बीटा बरोबर काय आहे 0 आहे। म्हणून x वजा अल्फा कंसामध्ये x वजा बीटा बरोबर काय आहे 0। मग x वर्ग वजा अल्फा x वजा बीटा x अधिक काय येणार आहे अल्फा बीटा बरोबर 0। म्हणून x वर्ग वजा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा बीटा बरोबर काय आहे 0 आहे। म्हणजेच a आणि अल्फा आणि बीटा ही जी मुळे असणारे वर्ग समीकरण आहे ते बघूया कसं आहे। तर x वर्ग वजा मुळांची बेरीज x अधिक मुळांचा गुणाकार बरोबर किती तर 0। या सूत्राने आपल्याला काय होणार आहे मिळवता येणार आहे। मग सूत्र लक्षात ठेवायचं आहे आपल्याला x वर्ग वजा, मग सूत्र जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे x वर्ग वजा x अधिक किती आहे मुळांचा गुणाकार बरोबर 0। हे सूत्र जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। मग आता पुढचे जी कृती आहे ते आपण इथे समजून घेऊयात। तर पुढची जी कृती आहे ती अशी आहे की मुळांची बेरीज 10 आणि मुळांचा गुणाकार 9 असणारे वर्ग समीकरण आपल्याला तयार करायचे आहे। म्हणून बघा x वर्ग वजा 19x अधिक 90 बरोबर किती 0। कृती 2 कशी येणार आहे बघा, अल्फा बरोबर 2 आणि बीटा बरोबर 5 ही मुळे असणारे वर्ग समीकरण कोणते। म्हणून x वर्ग वजा कंसामध्ये 2 अधिक 5 x अधिक 2 गुणिले किती 5 बरोबर आलेले आहे 0 असे आपण ते लिहितो। म्हणजेच x वर्ग वजा 7x अधिक किती आलेले आहे 10 बरोबर आहे 0। मग या समीकरणाला कोणत्याही शून्य तर संख्येने गुणल्यास मिळणाऱ्या समीकरणाची जी मुळे आहेत ती अल्फा आणि बीटा हीच असतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानुसारच आपण पुढील जे एक्झाम्पल आहे ते देखील सॉल्व्ह करून घेणार आहोत। तर बघा, पुढील जे एक्झाम्पल आहे ते आपण पुढील अशा प्रकारे सॉल्व्ह करून घेऊयात। तर पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आहे ज्या वर्ग समीकरणाचे मुळे वजा 3 व वजा 7 आहेत असे वर्ग समीकरण आपल्याला तयार करायचे आहे। म्हणजे समजा अल्फा बरोबर वजा 3 आणि बीटा बरोबर वजा 7, म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर किती आहे वजा 3 अधिक वजा 7 बरोबर वजा 10 आणि अल्फा गुणिले बीटा आणि कंसामध्ये वजा 3 गुणिले वजा 7 बरोबर किती आहे 7 त्रिक 21। मग मिळणारे वर्ग समीकरण असं आहे की x वर्ग वजा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा बीटा बरोबर किती 0। म्हणून x वर्ग वजा कंसामध्ये वजा 10 x अधिक 21 बरोबर 0। समीकरण मिळालेलं आहे x वर्ग अधिक 10x अधिक 21 बरोबर 0 हे आपलं समीकरण तयार झालेलं आहे। आता दुसरं जे एक्झाम्पल आहे ते आपण इथे घेणार आहोत आणि आपलं जे दुसरं एक्झाम्पल आहे ते असं आहे की एक्झाम्पल आहे ते आहे ज्या वर्ग समीकरणाचे मुळे 0 व 4 आहेत असे वर्ग समीकरण आपल्याला तयार करायचं आहे। म्हणून बघा अल्फा बरोबर 0 आणि बीटा बरोबर किती तर 4। मग अल्फा अधिक बीटा बरोबर 0 अधिक 4 बरोबर किती 4 आणि अल्फा बीटा बरोबर किती 0 गुणिले 4 बरोबर आहे 0। मग मिळणारे जे वर्ग समीकरण आहे ते असं आहे की x वर्ग वजा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा बीटा बरोबर किती 0। म्हणून x वर्ग अधिक 4x अधिक 0 बरोबर किती तर 0। म्हणून x वर्ग अधिक 4x बरोबर काय आलेलं आहे तर 0 आलेलं आहे। आणि जे आपलं पुढचं एक्झाम्पल आहे ते देखील इथे आपण घेणार आहोत आणि ते असं आहे की ज्या वर्ग समीकरणाची मुळे 1/2 आणि वजा 1/2 आहेत असे वर्ग समीकरण जे आहे ते आपल्याला तयार करायचं आहे। मग ते आपण पुढील प्रमाणे तयार करून घेतलेलं आहे की अल्फा बरोबर 1/2 आणि बीटा बरोबर वजा 1/2। मग अल्फा अधिक बीटा बरोबर किती कंसामध्ये 1/2 अधिक कंसामध्ये वजा 1/2 कंस पूर्ण बरोबर 0 आणि आपल्याला अल्फा बीटा बरोबर किती कंसामध्ये 1/2 गुणिले कंसामध्ये वजा 1/2 कंस पूर्ण बरोबर वजा 1/4 तर असं आलेलं आहे। मग मिळणारे जे वर्ग समीकरण आहे ते बघूया काय आहे तर x वर्ग वजा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा बीटा बरोबर काय आहे तर 0। मग x वर्ग वजा कंसामध्ये 0 x अधिक वजा 1/4 बरोबर किती आलेला आहे 0 आलेला आहे। मग
जे मिळणारं सूत्र आहे ते बघा कसं आहे की x वर्ग वजा 1/4 बरोबर 0. हे वर्ग समीकरण जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. आता वर्ग समीकरणाचे जे उपयोजन आहे ते आपण इथे पाहणार आहोत. मग वर्ग समीकरणाचे जे उपयोजन आहे ते इथे आपण पाहूयात. तर बघा, दैनंदिन जीवनातील अनेक बाबींचे उकल करण्यासाठी वर्ग समीकरणे उपयोगी पडतात. हीच बाब आपण या भागामध्ये काय करणार आहोत तर अभ्यासणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला इथे काही एक्झाम्पल दिले जातील, ते देखील आपण इथे काय करून घेऊया तर सॉल्व करून घेऊया. म्हणजे बघा, काही शाब्दिक उदाहरणं आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. तर तिवसा, पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आहे की तिवसा येथील श्री रत्नाकरराव यांच्या शेतातील काटकोन चौकोनाकृती कांदा चाळीच्या तळांची लांबी ही रुंदीपेक्षा 7 मीटर जास्त आहे आणि कर्ण हा लांबीपेक्षा 1 मीटर कसा आहे तर तो जास्त आहे. तर कांदा चाळीच्या तळाची लांबी आणि रुंदी जे आहे ते आपल्याला काढायचे आहे. मग जे उकल आहे ते आपण इथे करून घेतलेली आहे. समजा काटकोन चौकोनाकृती कांदा चाळीच्या तळाची जी रुंदी आहे ते आपल्याला इथे काय मानायचे आहे तर x मीटर मानायचे आहे, जे आपण मानलेली आहे. मग लांबी बरोबर किती मानायचे आहे तर x अधिक 7. ही आपण लांबी जी आहे ते आपण मानलेली आहे. तर ही आहे x अधिक 7 मीटर, हे आपण लांबी ठरवलेली आहे. मग कर्ण जो आहे आपला तो असा आहे की x अधिक 7 अधिक 1 बरोबर किती आहे x अधिक 8 मीटर, हा आहे आपला कर्ण. मग पायथागोरसचे जे प्रमेय आहे त्या पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण काय करणार आहोत तर सूत्रानुसार आपण किमती टाकणार आहोत. म्हणून x वर्ग अधिक कंसामध्ये किती x अधिक 7चा वर्ग बरोबर किती तर x अधिक 8चा वर्ग. मग x वर्ग अधिक 14x अधिक 49 बरोबर किती येणार आहे तर x वर्ग अधिक 16x अधिक 64 आलेला आहे. मग x वर्ग अधिक 14x वजा 16x अधिक किती 49 वजा 64 बरोबर किती तर 0. मग x वर्ग वजा 2x वजा 15 बरोबर काय आलेला आहे 0. मग x वर्ग वजा 5x अधिक 3x वजा किती तर 15 बरोबर 0 आलेलं आहे. म्हणून x कंसामध्ये काय येणार आहे x वजा 5 तर अधिक 3 कंसामध्ये x वजा 5 बरोबर किती 0 घेतलेलं आहे. म्हणून आपण इथे x वजा 5 आणि x अधिक 3 बरोबर किती तर 0 आपण हे घेतलेलं आहे. मग x वजा 5 बरोबर 0 किंवा x अधिक 3 बरोबर काय येणार आहे 0. मग x बरोबर 5 किंवा x बरोबर किती तर वजा 3. परंतु रुंदी कशी असते ऋण नसते, म्हणून x हा वजा 3चा काय नाहीये तर संबंध यांचा येत नाही. म्हणून x बरोबर किती आहे 5 आणि x अधिक 7 बरोबर किती आहे 5 अधिक 7 बरोबर आलेला आहे 12. म्हणजेच कांदा चाळीच्या तळाची जी लांबी आहे ती किती आलेली आहे तर 12 मीटर आणि रुंदी जी आहे ती किती आलेली आहे तर 5 मीटर आलेली आहे. आता जे पुढचं एक्झाम्पल आहे ते आपण घेणार आहोत आणि हे आहे आपलं दुसरं एक्झाम्पल. तर बघा, आपलं जे दुसरं एक्झाम्पल आहे ते आपण घेतलेलं आहे की एक आगगाडी एकसमान वेगाने चालीने 360 किलोमीटर अंतर जाते, परंतु तिचे ताशी वेग जे आहे 5 किलोमीटर वाढले असतील तेवढेच अंतर जाण्यासाठी 48 मिनिटे कमी लागतात. तर गाडीचा सुरुवातीचा जो वेग आहे तो आपल्याला काढायचा आहे. म्हणून आगगाडीच्या सुरुवातीचा वेग ताशी कसा आहे x किलोमीटर आहे. तर वेग वाढल्यानंतर गाडीचा ताशी वेग जो आहे तो किती होणार आहे x अधिक 5 किलोमीटर असे असणार आहे असं आपण मानूया. मग 360 किलोमीटर अंतर कापण्यासाठी लागणारा सुरुवातीचा जो वेळ आहे तो कसा असणार आहे तर अंतरछेद वेग बरोबर 360/x असे आपण मानू. मग वेग वाढल्यावर तेच अंतर जाण्यासाठी काय होणार आहे तर 360/x अधिक 5. मग दिलेली अट आपल्याला काय आहे तर 360/x अधिक 5 बरोबर 360/x बरोबर काय आलेलं आहे तर 48/60 आलेलं आहे. म्हणजेच 48 मिनिटे बरोबर किती तर 48/60 तास हे आलेलं आहे. मग 360/x वजा 360/x अधिक 5 बरोबर किती तर 48/60 हे आपण घेतलेलं आहे. मग 1/x वजा 1/x अधिक 5 बरोबर किती आहे 48/60 गुणिले 360. दोन्ही बाजूने आपण काय केलेलं आहे 360ने भागितलेलं आहे. म्हणून आपण 48/60 गुणिले 360 हे घेतलेलं आहे. म्हणून x अधिक 5 वजा x छेद काय येणार आहे x कंसामध्ये x अधिक 5 बरोबर 4/5
किमती टाकलेल्या आहे 5 गुणिले 360 ह्या किमती ज्या आहेत त्या आपण इथे टाकलेल्या आहेत. म्हणून 5/x वर्ग अधिक 5x बरोबर किती आलेला आहे 1/5 गुणिले 90. त्यांचा जो गुणाकार आहे तो आपण करून घेतलेला आहे की 5/x वर्ग अधिक 5x बरोबर 1/450. मग x वर्ग अधिक किती 5x बरोबर आलेला आहे 2250. मग x वर्ग अधिक 5x वजा 2250 बरोबर किती तर 0. म्हणून x वर्ग अधिक 50x वजा किती तर 45x वजा 2250 बरोबर किती आलेला आहे 0 आलेलं आहे. तर x कंसामध्ये x अधिक 50 वजा 45 कंसामध्ये x अधिक 50 बरोबर किती तर 0. मग इथे आपण घेणार आहोत की x अधिक 50 कंस पूर्ण आणि x वजा 45 बरोबर किती तर 0 आपण घेतलेलं आहे. आणि त्यानंतर x अधिक 50 बरोबर किती 0 किंवा x वजा 45 बरोबर किती 0. मग x बरोबर वजा 50 किंवा x बरोबर किती 45. परंतु वेग ऋण नसतो म्हणून x बरोबर किती वजा 50 हे नाही, म्हणजे वेग काय नसतो तर 0 नसतो. म्हणून x बरोबर किती 45. मग आगगाडीचा सुरुवातीचा जो वेग आहे तो ताशी किती असणार आहे तर 45 किलोमीटर तास असा असणार आहे. जे आपले तिसरे एक्झाम्पल आहे ते आपण घेतलेलं आहे की 2 क्रमागत समनैसर्गिक संख्येच्या वर्गांची बेरीज 244 आहे तर त्या संख्या शोधायच्या आहे. मग आपण बघा पुढील प्रमाणे जी उकल आहे ती इथे करून घेतलेली आहे आणि ती अशी आहे की एक समनैसर्गिक संख्या आपल्याला काय मानायची आहे x मानायची आहे. मग क्रमागत समनैसर्गिक संख्या x अधिक 2 अशी होणार आहे. मग दिलेली अट काय आहे की x वर्ग अधिक कंसामध्ये x अधिक 2 चा वर्ग बरोबर किती तर 244. मग x वर्ग अधिक x वर्ग अधिक 4x अधिक 4 बरोबर किती 244. म्हणून 2x वर्ग अधिक 4x बरोबर किती 240. मग 2x वर्ग अधिक 4x वजा 240 बरोबर किती 0. मग समीकरणाला 2 ने आपल्याला काय करायचं आहे भागायचं आहे. बघा x वर्ग अधिक 2x वजा 120 बरोबर किती 0. म्हणजे या समीकरणाला आपल्याला काय करायचं आहे तर 2 ने भागून घ्यायचं आहे. म्हणून समीकरण अवयव पद्धतीने आपण काय करणार आहोत इथे सोडवणार आहोत. तर x वर्ग अधिक 12x वजा किती तर 10x वजा 120 बरोबर 0. म्हणून x कंसामध्ये x अधिक 12 वजा 10 कंसामध्ये x अधिक 12 बरोबर काय आलेलं आहे तर 0 आलेलं आहे. मग म्हणून x अधिक 12 कंस पूर्ण दुसरं आहे x वजा 10 कंस पूर्ण बरोबर किती तर 0. मग x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर काय येणार आहे 0 येणार आहे. हा आलेला आहे 0. मग x बरोबर किती वजा 12 किंवा x बरोबर किती येणार आहे तर 10 येणार आहे. मग नैसर्गिक संख्या ऋण असू शकत नाही म्हणून x बरोबर किती 10 आणि x अधिक 2 बरोबर किती तर 12. मग x बरोबर 2 12 आहे म्हणून क्रमागत समनैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या किती आहेत 10 आणि 12 ह्या क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत. आता जे चौथं उदाहरण आहे ते आपण इथे घेणार आहोत की श्री कासम यांच्या मातीची भांडी बनवण्याचे कुटीर उद्योग आहे ते दररोज ठराविक संख्ये एवढी काय करतात भांडी तयार करतात. प्रत्येक भांड्याची निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची 10 पट अधिक 40 रुपये असते. जर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य 600 रुपये असेल तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्याची जी संख्या आहे ते आपल्याला काढायची आहे. तर बघा ते आपण पुढील प्रमाणे काढून घेतलेले आहे. तर याचं जे उकल आहे ते आपण अशा पद्धतीने करून घेतलेली आहे की एका दिवसात बनवलेल्या भांड्याची संख्या आपल्याला काय मानायची आहे x मानायची आहे. मग प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य किती 10x अधिक 40 रुपये. मग एका दिवसातील जे भांडे आहे त्या भांड्यांची निर्मिती मूल्य आपण काय म्हणणार आहोत तर x गुणिले कंसामध्ये 10x अधिक 40. दिलेली माहिती आपल्याला काय आहे की x कंसामध्ये 10x अधिक 40 बरोबर किती 600. म्हणून 10x वर्ग अधिक 40x वजा 600 बरोबर किती 0. तर समीकरणाला आपल्याला काय करायचं आहे 10 ने भागायचं आहे. म्हणून x वर्ग अधिक 4x वजा 60 बरोबर किती तर 0. या समीकरणाला आपल्याला काय करायचं आहे तर 10 ने भागून घ्यायचं आहे. आणि जे समीकरण आहे अवयव पद्धतीने आपण इकडे सोडवणार आहोत. तर x वर्ग अधिक 10x वजा 6x वजा किती 60 बरोबर 0. मग
हे जे समीकरण आहे ते आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचे आहे. तर x कंसामध्ये x अधिक 10 कंस पूर्ण वजा 6 कंसामध्ये x अधिक 10 बरोबर किती, तर 0. मग हे घेतलेलं आहे आपण समीकरण. मग x अधिक 10 कंस पूर्ण x वजा 6 कंस पूर्ण बरोबर किती, तर 0. हे आलेलं आहे आपली त्याचे उकल. मग x अधिक 10 बरोबर किती, 0, किंवा x वजा 6 बरोबर किती येणार आहे, तर 0 येणार आहे. मग x बरोबर वजा 10 किंवा x बरोबर किती, तर 6. मग भांड्याची संख्या ऋण असू शकत नाही, म्हणून x बरोबर 6 हे येणार नाही. म्हणून इथे आपण एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची जी संख्या आहे ती 6 असून प्रत्येक भांड्याची जी निर्मिती मूल्य आहे ती किती असणार आहे, तर 10x अधिक 40 बरोबर 10 गुणिले 6 अधिक 40. आता 100 रुपये एवढी होणार आहे. असा जो गुणाकार आहे तो आपण करून घेतलेला आहे. किती आलेला आहे, तर 100 रुपये एवढी ती संख्या जी आहे ती येणार. मुलांनो, हे जे प्रकरण आहे वर्ग समीकरणे, त्यातील वेगवेगळे जे उदाहरणं आहे ते आपण पाहिलेले आहे, अभ्यासलेले आहे. तसेच काही सूत्र देखील आपण समजून घेतलेले आहे आणि त्या सूत्राच्या आधारे आपण जे काही एक्झाम्पल्स आहेत, जे काही उदाहरणं आहेत ते आपण सॉल्व देखील केलेले आहे. तर बघा, आपण सारांश म्हणजेच की या पाठामध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत. तर x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या रूपात असते तेव्हा x वर्ग अधिक bx अधिक कंसामध्ये b भागिले 2चा वर्ग वजा b भागिले 2चा वर्ग अधिक c बरोबर 0 या रूपात सुद्धा आपल्याला लिहिता येते. मग पहिलं जे आहे x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर काय, 0. या वर्ग समीकरणाचे मुळे काय आहे, तर अल्फा आणि बीटा असतील. तर आपल्याला जे समीकरण आहे ते आपण असं घेतलेलं आहे की अल्फा बरोबर काय आहे, वजा b अधिक वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a बरोबर बीटा बरोबर काय घेतलेलं आहे पहा, तर बीटा बरोबर घेतलेला आहे वजा b वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. आणि दुसरं आहे अल्फा अधिक बीटा बरोबर वजा b छेद a आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर काय येणार आहे, तर c छेद 6 c छेद a हे आपलं आलेलं आहे. आणि त्यानंतर x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या मुळांचे जे स्वरूप आहे ते आहे b वर्ग वजा 4ac. मग ह्या जे किमती आहेत त्या आपण ठेवून काय केलेलं आहे, तर उदाहरणं सॉल्व केलेले आहेत. या राशीला विवेचक राशी असे देखील म्हटलेलं आहे. म्हणून विवेचक जी राशी आहे ती बघा काय आहे की याला काय म्हटलं जातं, तर डेल्टा असे म्हटलं जातं. हा ग्रीक असा शब्द आहे. मग जर डेल्टा बरोबर 0 असेल तर वर्ग समीकरणाचे दोन्ही मुळे कसे असतात, तर समान असतात. आणि डेल्टा हा 0 पेक्षा मोठा असेल तर वर्ग समीकरणाची मुळे भिन्न किंवा वास्तव संख्या असतात. आणि डेल्टा हा 0 पेक्षा लहान असेल तर वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव संख्या नसतात. हे देखील आपण काही उदाहरणाच्या आधारे आपण बघितलेलं आहे, समजून देखील घेतलेलं आहे. आणखी बघा, या पाठामध्ये आपण काय शिकलेलो आहोत, तर ज्यांची मुळे ही अल्फा व बीटा असतात ते वर्ग समीकरण जे आहे ते x वर्ग वजा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा कंस पूर्ण x अधिक अल्फा बीटा बरोबर काय आहे, 0 आहे. तर इत्यादी सूत्रांचा देखील आपण या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे. आणि त्या आधारे आपण काय केलेलं आहे, तर विविध जे उदाहरणं आहे, मग ते शाब्दिक असो किंवा इतर जे समीकरणं आहे ते देखील आपण काय केलेलं आहे, त्याचा अभ्यास या पाठामध्ये आपण करून घेतलेला आहे. तर पहा मुलांना, अशा प्रकारे जे वर्ग समीकरण हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता त्याचा सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे या आधारे देखील आपण काय करणार आहोत, तर हा जो पाठ आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत.